दोन पाटलांच्या मध्ये मुकाबला, दोन पाटलांची टक्कर. रोहन पाटील कोल्हापूर अ, लालका शोम विरुद्ध कुलदीप पाटील कोल्हापूर ब. आखाडा प्रमुख संभाजी निकाळजे, रेफरी भानदास अरखिले, साइड पंच सद्दाम जमादार आणि आखाडा नियंत्रक आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास पामले आणि ज्युरी ऑफ अपील कमिटी आंतरराष्ट्रीय पंच प्राध्यापक दिनेशजी गुंड सर, आंतरराष्ट्रीय पंच मारुती तात्या सातव पाटील. उत्तम पंचांचा संच ताबा घेतला आणि शासकीय क्रीडा मार्गदर्शक राजाभाऊ कोडी हेही ज्युरी ऑफ अपील कमिटीमध्ये आहेत. निरीक्षक म्हणून शासनाचे शासकीय निरीक्षक महाराष्ट्र शासन राजाभाऊ कोळी. दोन पाटलांची ब्रॉन्झ पदकासाठी आमने सामने. कोल्हापूरचे दोन पाटील ब्रॉन्झ पदकासाठी लढतायत. वातावरणामध्ये संपूर्ण शांतता, नसा नसात रोमारोमात भिनलेली कुस्ती. रामकृष्णांना सातव पाटलांचं हे आयोजन आणि नियोजन. अखंड वाघोली ग्रामस्थांची सात भक्कम साथ मिळाली रामकृष्णांना सातव पाटील यांना. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचं हार्दिक स्वागत. संयोजन आणि नियोजन. खेमेची पकड कोणते पाटील बाजी मारतायत ते पाहूया. रोहन पाटील की कुलदीप पाटील. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या आजच्या लढती. 70 किलो 97 किलो आणि महाराष्ट्र केसरी गट असं शिस्तीमध्ये. वा आणि स्टेप आउट ब्ल्यूला एक गुण, एकूण 3 गुणाची कुलदीप पाटीलनं 3 गुण गमावलेले आहेत. महाराष्ट्रातील पैलवानांचा हा कुंभमेळा वाघोलीच्या पावन पवित्र भूमीमध्ये. म्हणून हे मर्दानी जंग. या ठिकाणी आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांचे बंधू उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. पश्चिमी साईडला गॅलरी मध्ये जे फ्लिंकर चालू आहेत ते बंद करावं अशी विनंती आहे. अजून रोहन पाटलांना खातं उघडलेलं नाही. लाल शून्य निळा पुण्यनगरीचे आदर्श नगरसेवक आदरणीय अनिल उर्फ बॉबी भाऊ टिंगरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत. वा आणि एकेरी पटाची पकड. रोहन पाटलांना गुण घेण्याचा प्रयत्न आणि 2 गुणाची कमाई. 2 लाल 2 निळा 3. काळजाचा ठोका चुकवणारी असे 2 पाटील ब्रॉन्झ पदक मीच मिळवणार या जिद्दीनं लढणारे 2 जिद्दी पैलवान. हॉटेल कावेरी ग्रुपचे सर्वे सर्व आदरणीय नरसिंग भाऊ सातव पाटील उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत. आणि मध्यंतराचा गुणफलक लाल 2 3. सर्वांनी शांतता राखा. जल्लोष करायचा आहे. महाराष्ट्र केसरी पैलवान बापूसाहेब लोखंडे उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत. आपण जल्लोष नक्कीच करणार. शांतता सहकार्य करा. बंद करायचं आहे का नाही? हा म्हणतात. भारतीय जनता पार्टी सरचिटणीस प्रदीप दादा शिवाजीराव सातव पाटील हार्दिक स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्तानं भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब हंडाळ, दौंड तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राहुल भैया हंडाळ. हा कोच निर्णायक फेरीला हिंद केसरी पैलवान योगेशजी दोडके सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आपलं हार्दिक स्वागत. दौंड तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राहुल भैया हंडाळ उपस्थित. हार्दिक स्वागत. आक्रमक झालेला दिसतोय कुलदीप पाटील. निर्णायक फेरीला प्रारंभ आणि एकेरी पटाची पकड रोहन पाटलाच्याकडून.
पहा आणि प्रतिकार तो पवला आणि ब्ल्यू पाठीवरती गेलाय पहा ताबा घेतलाय आणि 5 गुणाची कमाई केलेली आहे अजून 5 गुणाची कमाई केली आहे तुफानी लढत तुफानी जिंकायचंच म्हणून रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांना महाराष्ट्र केसरीसाठी टोयोटा फॉर्च्युनर 70 किलो वजन गट माती उभा आणि ब्रॉन्झ पदकासाठी लढतीला प्रारंभ होतोय. दीपक पाटील कोल्हापूर शहर, लाल पट्टीमध्ये बाळासाहेब चौरे बीड जिल्हा, निळ्या पट्टीमध्ये कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय कोच सरपंच म्हणून विवेक नायकल सर अहिल्यानगर, साईड पंच अक्षय वाघ छत्रपती संभाजीनगर आणि आखाडा प्रमुख राष्ट्रीय कोच निलेश मारणे पुणे. ओ वा आक्रमकता दोघांच्याकडे आहे. लाल 2 निळा 5 असा गुणफलक. लाख मोलाचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक गुण अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून चाणाक्ष आणि बुद्धिमान दोघांच्याकडे आहे. चाणाक्षपणा आहे, बुद्धिमानपणा आहे. अनेक राऊंड जिंकून ब्रॉन्झ पदकासाठी हे 2 मल्ल आमने सामने आहेत. अतिशय सुंदर लढा. कोण होणार ब्रॉन्झ पदकाचा मानकरी? नाना शिंदे का? ठीक आहे, नाना शिंदे स्वागत. एक आणि पटात कुठे पहा आणि कुलदीप पाटील रोहन पाटील 3 गुणाची कमाई आणि कुलदीप पाटील 5 लाख मोलाचे 40 सेकंद. या ठिकाणी प्रमुख आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या मातोश्री आदरणीय छायाताई हेमचंद्र नाना सातव पाटील उपस्थित होत आहेत. मातोश्रींना विनंती आहे आणि आपण VIP कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. सरपंच कृष्णामुळे हार्दिक स्वागत. रोहन पाटलाचा जिगराने चिदारे चिवटाने चिवट झोंजा युवराजजी ब्रॉन्झ पदकासाठी 2 पाटलांचा हा मुकाबला आणि रोहन पाटील 5 टाळ्या. वा न सांगता दाद मिळायला लागली तमाम कुस्ती शौकीनांची. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे आणि अध्यक्ष वेळ संपली पाहूया आता रिझल्ट. द्रोणाचार्य अकॅडमीचे अध्यक्ष आणि रोहन पाटील अखेरच्या छत्रपती पहा. पुरस्कार विजेते आदरणीय विलासराव रोहन कुकुरे सर पदक उपस्थित होते. पाटील. हार्दिक स्वागत. ब्रॉन्झ पदकाचा मानकरी कोल्हापूर अभिनंदन पैलवान. आणि यानंतर सुवर्ण रौप्य पदक मर्दानी प्लेट नवी कोरी करकरीत नगरसेवक आदरणीय उदयभाऊ गायकवाड हार्दिक स्वागत. लढत सुमित कुमार महाराज करवीर लाल महाराष्ट्र कच्छू केसरी पैलवान मुन्नालाल शेख सत्ता उपस्थित होत आहेत. हिरगुडे, जोरदार कोल्हापूर. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. ब्रॉन्झ पदकाची लढत 70 किलो विभागामध्ये चालू आहे. कोल्हापूर विरुद्ध बीड. कोण ब्रॉन्झ पदकाचा मानकरी होणार? अखंड हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीनं महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या वतीनं व रामकृष्णांना सातव पाटील यांच्या वतीनं आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा थरार डोळ्याचं पारणं फेडणार आहे. ऐका एकदा सर्वांनी नगरसेवक आदरणीय सुभाषरावजी नाणेकर पाटील उपस्थित होत आहेत. हार्दिक सत्ता स्वागत. हिरगुडे वाघोली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सिंगम अधिकारी API सन्माननीय विजयजी चंदन साहेब उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत.
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पैलवान प्रतापराव मानकर साहेब उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत. सर एक मिनिट. महाराष्ट्र केसरी गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये लढणारे दोन्ही स्पर्धक हर्षवर्धन सदगीर आणि जय पाटील बरोबर 6:30 वाजता तुमच्या अंतिम फेरीला प्रारंभ होणार आहे. नोंद घ्या. पहिली मॅचची कुस्ती होईल, त्यानंतर मातीची सिकंदर शेख